नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 विषयी। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विद्यार्थी त्यांचा हा निर्णय असणार आहे अतिशय महत्त्वाचा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, झेडपीचा भरती संदर्भातचा मोठा निर्णय काय झालेला आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी एका प्रूफच्या सहाय्याने पाहूया। तर बघा मित्रांनो, भरती संदर्भाचं ऑफिशियल प्रूफ तुमच्यासमोर ओपन झालेलं पाहू शकता। बघा, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड मार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक आहे, दिनांक 28 मार्च 2024 रोजीचा। विषय काय तर बघा, औषध निर्माण अधिकारी या पदाच्या सरळ सेवा पदभरती 2023 संदर्भात शैक्षणिक व्यावसायिक अनुभव प्रमाणपत्र वितर आवश्यक मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी उपस्थित राहण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे। या ठिकाणी 4 संदर्भ सुद्धा आहेत। मसुदा काय, जिल्हा परिषद नांदेड सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2023 व दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली। संदर्भ क्रमांक 2 अन्वये IBPS कंपनीकडून प्राप्त निकाल संदर्भ क्रमांक 3 अन्वये जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 4 अन्वये प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। औषध निर्माण अधिकारी या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे दस्तावेज तपासणी पडताळणी दिनांक 8 एप्रिल 2024 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे करण्यात येणार आहे। तर आपण कागदपत्रे तपासणीसाठी आवेदनपत्राची प्रत तसेच जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक 19 मध्ये नमूद केलेले औषध निर्माण अधिकारी या पदासाठीचे सर्व शैक्षणिक व्यावसायिक जे काही तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र असतील ती दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी सोमवार रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे न चुकता उपस्थित राहावे। मूळ कागदपत्र दस्तावेज तपासणी पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांनी निवड प्रक्रिया संबंधित कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी। सोबत आवश्यक कागदपत्रांची यादीसुद्धा जोडण्यात आलेली आहे। या ठिकाणी सहीसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर बघा मित्रांनो, मोठा निर्णय काय झाला आहे आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, आदर्श आचारसंहिता लागलेली आहे, परंतु या कालावधीमध्ये 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा वेळ वाया न जाऊ देता त्या ठिकाणी जी काही कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी करून घेतली जात आहे। त्या संदर्भात कुठलीही अडचण येत नाही। त्यामुळे मित्रांनो, ती जी काही प्रक्रिया आहे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया ती या ठिकाणी करून घेतली जात आहेत। हा सर्वात मोठा निर्णय विद्यार्थी त्याचा निर्णय या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निवड यादीमध्ये नाव असेल, सिलेक्शन झालेलं असेल, त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीच्या प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करून घेतल्या जात आहेत। आणि नियुक्ती जे काही आदेश आहेत, नियुक्तीचे आदेश तर ते मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना नियुक्तीचे जे काही आदेश आहेत ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। सर्वात मोठा निर्णय हा या ठिकाणी विद्यार्थी त्याचा झालेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता झेडपीच्या भरती संदर्भात। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, त्यासोबतच ज्या उमेदवारांची औषध निर्माण अधिकारी नांदेड झेडपीसाठी सिलेक्शन झालं असेल त्या उमेदवारांनी या ठिकाणी 8 एप्रिल 2024 रोजी सोमवार सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे न चुकता उपस्थित राहायचे। तुमचं मित्रांनो सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे, तरी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यासाठी जायचं आहे। तर अपेक्षा मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।